व करसन फुलोर यांचे परम मित्र युवराज चौधरी साहेबांचे ते आगमन झालेले आहे, त्यांचे हार्दिक स्वागत आहे. हे आपण त्यांना पाहू शकता. व्यापीडाईचं दृश्य ज्यामध्ये आपण पाहू शकता अनेक मान्यवर या स्पर्धेचा आनंद लुटत आहेत. त्यामध्ये पोटीप्लसचे स्फोटक फलंदाज गणेश ठाकरे याने आपण पाहू शकता डॅसिंग अंदाजामध्ये. त्यानंतर करसन फुलोरीजी त्यांचे परम मित्र, त्यानंतर त्यांचेच मॅनेजिंग डायरेक्टर ह्यांनाही आपण पाहू शकता. त्यानंतर सुभाष ठाकरेजी जे या स्पर्धेचे आयोजक आहेत त्यांना आपण पाहू शकता. त्यानंतर हरिभक्त पारायण अनंत शंकर ठाकरे साहेब जे सुभाष ठाकरे यांचे पिताश्री आहेत त्यांच्या नावाने टॉस बॉक्स आपण पाहतोय त्याने आपण पाहू शकता. त्यांच्या समवेत त्यांचे सहकारी कालूराम ठाकरेजी यांना आपण पाहू शकता. उद्योगपती बारकू ठाकरे यांना आपण पाहू शकता. उलन ठाकरे उद्योगपती यांना आपण पाहू शकता. यानंतर बोलूया आपण सामन्याकडे. यस धन्यवाद सुभाष धुमाळ. सलामी जोडी खेळपट्टीवर पहिले षटक हाताळण्यासाठी लखन पहिला चेंडू आणि सिटेड बॅट स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. चेंडू पडल्यानंतर थोडासा बाउन्स झाला आणि एसटी रक्षकाच्या हातात निघून गेलेला आहे. एसटी रक्षकाचा वेध घेतला चेंडूने. आयन स्पोर्ट्स कासारवाडी विरुद्ध सोनादेवी टेमघर दोन संघामधील सामना. लखन लेफ्ट आर्म फुलटॉस चेंडू आणि स्वांग केलेला आहे. चेंडू हवेत आहे. क्षेत्र चेंडू खाली येतोय मात्र क्लिअर केली जाते बाउंड्री. पंच काय इशारा देतात बघूया. चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेलेला आहे. 4 या 6 धावांसाठी षटकार. आणि षटकार किंवा चौकारांच्या हॅट्रिकसाठी दानशूर व्यक्तिमत्व ज्यांच्या माध्यमातून आपण फ्री एंट्री टुर्नामेंट पाहिलं होते. करसनजी फुलोरे साहेबांकडून प्रत्येक षटकार किंवा चौकार हॅट्रिकसाठी तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालेलं आहे. टेमघर संघाच्या फलंदाजांना सुवर्ण संधी आहे. यस सोनादेवी टेमघर संघाचे जे फलंदाज आहेत त्यांनाही सुवर्ण संधी आहे. षटकारांच्या हॅट्रिकसाठी लागोपाठ 3 षटकार मारले तर 500 रुपयाचं पारितोषिक. करसनजी फुलोरे यावर्षीचा आपण जर विचार केला त्यांनी यावर्षी एक विक्रम रचलेला आहे. प्री एंट्री स्पर्धा जॉयकुमार ट्रॉफी जी आपण बघितली प्री एंट्री स्पर्धा होती. लखन लेफ्ट आर्म याला पुन्हा एकदा उजव्या बाहेर जाऊन खेळण्याचा प्रयत्न. चोटी धाव पूर्ण केल्याचा प्रयत्न केला जातोय आणि धावी पूर्ण केली जाते. असं वाटतं की चेंडू थोडासा हवेत होता. बॅटला स्पर्श झाला होता. प्रयत्नही केला होता. जेल घेण्याचा मात्र यश आलं नाही. 1 धाव मात्र मिळते. एका धावेला धावसंख्यावरती सोनादेवी टेमघर संघाची धावसंख्या होते 7. पहिलं षटक हे मार्गस्थ आहे. लखन लेफ्ट आर्म यावेळेला मात्र एक चांगला चेंडू आहे. पूर्णपणे बीट केलेला आहे. जागेवर न खेळण्याचा प्रयत्न. यानंतर दत्तगुबा सावंत आणि जयनमान सरवलीपाडा दोन्ही संघ कर्णधारांनी टॉससाठी तयार राहायचे. सर्वप्रथम आपण आमची जी ऑर्गनायझिंग कमिटी आहे यांच्याशी संपर्क साधायचा आहे. लखन लेफ्ट आर्म याला मात्र पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू होता. मात्र उजव्या क्षेत्राला बाहेरून जात होता. पायावर आदळलेला होता. पण बघितलं होतं गोलंदाजाने पंचांचा लेगबायचा इशारा की चेंडू हा उजव्या स्टेजच्या बाहेर जातोय. त्यामुळे अपीलही त्या ठिकाणी केलं गेलं नव्हतं. लेगबायच्या रूपाने मात्र 1 धाव मिळते. एका धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 8. पहिलं षटक हे मार्गस्थ आहे. हा चेंडू मात्र गॅपमधून फटका खेळलेला आहे. क्षेत्र चेंडूचा पाठलाग करते. अडवू शकणार नाही. चेंडू डीप कव्हर पॉईंट सीमारेषेच्या बाहेर जातोय. चौकार. अतिशय उत्कृष्ट फटका आपण रिप्लेमध्ये पाहूया कशा प्रकारे फटका खेळला होता. शॉर्ट वाईड अँड फनिश अगदी स्क्वेअर ऑफ द विकेट हा फटका खेळून काढलेला आहे. 4 धावांसाठी चौकार. चौकारीने धावसंख्येला येतो आकार. धावसंख्या 4 ने वाढून झालेली ती धावपलकर दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते. 12 धावा. क्लास फटका. क्लास फटका. क्रिकेटचं सौंदर्य वाढवणारा फटका. क्लासिकल संगीत ऐकायला जसं खूप बरं वाटतं आल्हादायक वाटतं त्याप्रमाणे क्लास फटका बघायला सुद्धा खूप बरं वाटतंय. काय क्लास खेळला होता. पॉईंट आणि कव्हरच्या मधून ताकदीचा वापर खूप कमी केला होता. मात्र क्लास बघायला मिळाला. जितक्या वेळेला तुम्ही हा फटका बघाल तितक्याला होता आल्हाददायक वाटतं कारण बॅकफुटला आला होता. मागे गेला होता. मागे जाऊन फटका खेळला होता.
काय प्रक्षेपण आहे, दर्जेदार प्रक्षेपण. किंग ऑफ टेलिकास्टचा राजा प्रिन्स मूवीज, त्यांची संपूर्ण टेक्निकल टीम, खास करून रवी गुळवी, प्रथमेश पाटील, आत्ता चतुर्भुज झालेले भावेश बारसी आणि त्यांची संपूर्ण टेक्निकल टीम अपार मेहनत घेते हे प्रक्षेपण आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक चांगली धावसंख्या म्हणता येईल. बिनबाद 12, कुठलाही फलंदाज बाद झालेला नाही, ही एक जमेची बाजू आहे. दुसरं षटक घेऊन येतोय हायवे एंड कडनं. भावेश चौधरी येतोय. भावेश नावे खूप बघायला मिळतील, कारण सुभाष तुम्हाला आपण पाहतोय जेव्हा जेव्हा स्पर्धेला आपण कमीत कमी 3 ते 4 भावेश स्पर्धेमध्ये खेळताना दिसत आहेत. कुठल्या ना कुठल्या संघामधून भावेश खेळताना दिसतोय. कासारवली संघामध्ये सुद्धा भावेश चौधरी याला आपण खेळताना पाहतोय. SP दापोली संघामधून सुद्धा भावेश खेळला होता. हायवे एंड कडनं गोलंदाजी करण्यासाठी मार्गस्थ होणार आहे. त्याचा सामना करेल फलंदाज महेश. भावेश पहिला चेंडू, याला मात्र खेळायचं होतं कव्हरच्या दिशेने, मात्र बॅटला स्पर्श करून चेंडू शॉर्ट फाईन लेगला येतोय आणि त्यावर मात्र महेश एक धाव पूर्ण करतो. एका धावेने धावसंख्या अशुभ आकड्यावर प्रवेश करते 13. दुसरं षटक हे मार्गस्थ आपण तो सामना पाहतोय आयन स्पोर्ट्स कासारवाडी विरुद्ध सोनादेवी टेमघर, 2 संघामधील हा सामना पाहतोय. ग्रामीण पूलमधला हाच पहिला सामना. यापूर्वी आपण 4 सामने सिटी पूलमधून बघितले, अतिशय रंगतदार सामने बघायला मिळाले. मात्र तिसरा सामना जो झाला होता तो मात्र एकतर्फा बघायला मिळाला. भावेश चौधरी राईट आर्म स्विचचा फटका, फुलटॉस चेंडू होता आणि चेंडू डिपिश पॉइंट सीमारेषेच्या बाहेर जातोय. 4 धावांसाठी चौकार. पंचांचा नो बॉलचा इशारा सुद्धा आलेला आहे. बीमर अशा प्रकारचा चेंडू जो हाताळला जातोय तो फलंदाज जखमी करण्याच्या उद्देशाने रिप्लेमध्ये आपण बघितलं कशा प्रकारे उंचीचा चेंडू होता. आपण जर बघितलं पाहू शकता एकदा. यस, खूपच उंची दिला आणि चांगला निर्णय या ठिकाणी पंच शाहिद अन्सारी यांचा. त्यावेळी या चेंडूवर 5 धावा मिळतील. त्यानंतर असणार आहे फ्री हिट सुद्धा असेल. शाहिद मोमीन त्या ठिकाणी पंच आहेत. भावेश पुन्हा एकदा स्विचचा फटका खेळलेला आहे, मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे. मात्र एकाच धावेवर समाधान मानावं लागतं. एका धाव्याने धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली 19. बिनबाद 19. दुसरं षटक हे मार्गस्थ. एक चांगली सुरुवात सोनादेवी टेमघर संघाकडून. तसंही सोनादेवी टेमघर संघाकडे स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे. खास करून डेंजरमॅन श्याम चौधरी, अल्पेश चौधरी या वर्षाचा हंगामाचा विचार केला त्या दोघांमध्ये सातत्य बघायला मिळालेलं आहे. याला मात्र ड्राईव्ह केला चेंडू जातोय तो मिड विकेटला. क्षेत्ररक्षक तैनात आहे. पहिली धाव अतिशय वेगात पूर्ण केलेली आहे. दुसरी धाव घेण्याचा धोकादायक प्रयत्न आणि यावेळेला मात्र फलंदाज धावबाद होतोय. श्याम चौधरी, अल्पेश चौधरी आणि ऑलराऊंडर अष्टपैलू किसन म्हात्रे याला सुद्धा विसरून चालणार नाही. कारण किसन म्हात्रे असा एक ऑलराऊंडर आहे, अतिशय वेगात. यस, आणि किसन म्हात्रेला पिन चिटर पण पाचारण केलेलं आहे. कारण त्याच्याकडे मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे आणि अतिशय वेगवान गोलंदाजी सुद्धा करतोय. यस, किसनसाठी स्पेशल पारितोषिक असणार आहे. आमचे दानशिवराजा करसनजी फुलोरे यांच्याकडून जर हॅट्रिक मारली, लागोपाठ 4 चौकार मारले किंवा 4 षटकार मारले, 3 षटकार मारले किंवा 3 चौकार मारले तर 1000 रुपयाचं पारितोषिक. 3 चौकार किंवा 3 षटकार. तसेच आमचे हरिभक्त पारायण आमचे मार्गदर्शक या स्पर्धेचे अनंताजी ठाकरे यांच्याकडनं सुद्धा 1000 रुपये 3 षटकार मारले तर. किसन म्हात्रेसाठी सुवर्ण संधी आहे. यावर मात्र ताकदवर फटका खेळल्याचे मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे. फटका चांगला आहे, मात्र प्लेसमेंट चांगला नाही आहे. चेंडू सरळ जातोय तो डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि तोपर्यंत मात्र संधी मिळते किसन म्हात्रे स्ट्राईक रोटेट करण्याची, 1 धाव पूर्ण करण्याची
आणि एका धाव्याने धावसंख्या वाढते सोनादेवी टेमघर संघाची 21. दुसरं षटक हे मार्गस्थ आहे. नाणेफेक हरल्यानंतर सोनादेवी टेमघर संघाने फलंदाजीला प्रारंभ केलेला आहे. भावेश राईट आर्म, यावर मात्र उलटा चेंडू हवेत आहे आणि या ठिकाणी मात्र सहज सोपा सुंदर झेल घेतोय अय्यूब शेख. दुसरा फलंदाज बाद होतोय. एकवीस धावांची खेळ केली विवेकाने. एक षटकार मारला, 2 चौकार मारले आणि 16 धावांची खेळ केलेली आहे. चांगली फलंदाजी केली. त्यानंतर बाद झाला. सुरुवातीला आपण बघितलं की महेश बाद झाला, धावबाद झाला. त्यानंतर लगेचच विवेक बाद झाला आणि आता मात्र खेळण्यासाठी येतोय अक्षय येतोय. तसा बॅटिंग लाईनअपमध्ये थोडासा बदल बघायला मिळतोय. अजूनही श्याम चौधरीला पाचारण केलेलं नाही आहे. कधी कधी सुभाष तुम्हाला आपण गेम प्लॅनसुद्धा बघायला मिळतो, कारण आपण बघतो किसन मात्रे याला थोडीशी बढती दिलेली आहे. आंतरराष्ट्रीय खेळामध्ये सुद्धा बऱ्याच वेळा बघायला मिळालेलं आहे. जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा आंतरराष्ट्रीय खेळातील आपण उदाहरणं देऊ प्रेक्षकांना, जाणकार प्रेक्षकांना. 22 यावर मात्र खरं तर ऑफ साईडला खेळायचं होतं. चेंडू जातो मिड विकेटला. पहिली धाव अतिशय वेगात पूर्ण केली होती. चांगलं क्षेत्ररक्षण. एक गोष्ट बघायला मिळते की क्षेत्ररक्षण चांगलं बघायला मिळते कासरवाडी संघाच्या माध्यमातून. 1 धाव मिळते. एका धाव्याने धावसंख्या होते 22. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 2 बाद 22 आणि अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे. आणि 3 षटकामध्ये काय होतंय हे आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी समालोचक कक्षामध्ये सज्ज होत आहेत माझे सहकारी समालोचक, कॉम्प्युटर कॉमेंटेटर सुभाष धुमाळ. खूप खूप धन्यवाद मॅजिकल व्हॉइस ऑफ मराठी डॉक्टर मोरेश्वर गवळी सर. ग्रामीण पूलमधील हा पहिला सामना आपण पाहतोय सोनादेवी टेमघर विरुद्ध आयन एलॉन कासरवडोली या 2 संघामध्ये. एका बाजूला ठाणे परिसरामधील बलाढ्य संघ तर दुसऱ्या बाजूला भिवंडी परिसरामधील बलाढ्य संघ. या 2 बलाढ्य संघामधील लढत आपल्याला पाहायला मिळते. 2 षटकांची दरम्यान समाप्ती झालेली आहे. 2 षटकांची समाप्तीनंतर धावसंख्या पाहतोय धावफलकर डबल टू 22 आणि 2 फलंदाजी बाद होऊन पॅवलमध्ये परतलेल्या 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. नेल्सन धावसंख्या धावफलकर सध्या पाहायला मिळते. येस, आणि आमचे स्कोरर या ठिकाणी माहिती देत आहेत की प्रोजेक्टेड स्कोर 55 धावा होऊ शकते. याचप्रमाणे धावसंख्या जर जमवली, पण स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे. असं वाटतं की सोनादेवी टेमघर संघ 60+ कडे पाहत असणार. नक्कीच, कारण सोनादेवी टेमघर संघाकडे साऊंड बॅटिंग लाईन आहे. येणाऱ्या फलंदाजामध्ये डायमंड ऑफ भिवंडी, अल्पेश चौधरी, रॉक ऑफ टेमघर, श्याम चौधरी यांचे येणं बाकी आहे. कारण समोरील संघामध्ये आयुब शेख एक प्रोफेशनल क्रिकेटर आहे. कासरवडोली संघ एक चांगला संघ आहे. दोन्ही संघाचा विचार केला तर दोन्ही संघ गवळीसर बलाढ्य संघ आहेत. नाही, ॲब्सोल्युटली तो आयुब शेख त्यांचा उल्लेख केलेलाच, पण कासरवडी संघ असं आहे कुठल्या संघाला पराभूत करण्याची क्षमता या संघामध्ये आहे आणि कित्येक वेळा या संघाने दाखवून दिलेलं आहे. तर एक चांगली लढत प्रेक्षकांना नक्कीच पाहायला मिळेल. तर दोन्ही संघ तुल्यबल संघ आहेत. तर गोलंदाजीमध्ये परिणाम होतोय. गोलंदाजी मार्गवर 3रं षटकासाठी आमच्या VIP डायज इन करून गोलंदाज आयुब शेख येतोय, जो संघ नाही काय कासरवडलेल्या संघाचा. यावेळी समोर खेळलेला आहे स्वतःच्या फॉलो थ्रोमध्ये. आयुब शेख आपल्या स्पेलमधील पहिल्या षटकासाठी आलेला आहे. P1 आणि P2 या दोन्ही मेंटरी पॉवरच्या षटकांची समाप्ती झालेली आहे. आयुब शेख गोलंदाजी मार्गवर आपण पाहतोय. यावेळी इनसाइड आउट चेंडू कव्हर रिजनमध्ये जोपर्यंत फील केला जातोय तोपर्यंत एका धावेने स्ट्राईक रोटेट करण्याची संधी मिळते फलंदाजाला. धावसंख्या सिंगलने वाढते. धावसंख्या 1ने वाढून झाली ते 23 धावा. आरएच चषक 2021 मित्रांनो आपण पाहतोय. सिटी आणि ग्रामीण क्रिकेटचा महासंग्राम. आजपासून या स्पर्धेला शुभारंभ झालेला आहे. सिटी पूलमधील या अगोदर 4 सामने आपण पाहिले होते आणि ग्रामीण पूलमधील हा पहिला सामना आपल्याला पाहायला मिळतोय. जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू जातोय सरळ इष्टरक्षकाच्या हातामध्ये. स्विंग अँड मिस. चांगली चेंडूच्या हाताळणी आपण पाहतोय. धावसंख्या अजूनही स्थिर आहे. या षटकामध्ये जखडून ठेवलेला आहे फलंदाजांना. आयुब शेख जो एक्सपिरियन्स कंपेनर आहे, संघनायक आहे, चांगली गोलंदाजी करताना. आयुब शेख सामनाकार फलंदाज किशन मात्रे.
यावेळी मिस टाइम फटका चेंडू हवेमध्ये यष्टरक्षक चेंडू खाली आणि फलंदाज बाद. किशन म्हात्रे बॅक टू पॅव्हिलियन. जबरदस्त झेल आणि फलंदाज फेल. आपण रिप्लेमध्ये पाहूया. मिडल ऑफ द बॅट चेंडू घेता आला नाही. मोहम्मद याचा अतिशय अफलातून झेल आपल्याला पाहायला मिळतोय आणि तिसऱ्या विकेटचं पतन झालेलं आहे. किशन म्हात्रे याची खेळी संपुष्टात. आता मात्र नवीन फलंदाज रॉक ऑफ टेमगर श्याम चौधरी जातोय. धावसंख्या स्थिर आहे. धावपलकर पाहायला मिळते ती 23 धावा. तिसरं षटक मार्गस्थ आहे. ग्रामीण पूलमधील पहिला सामना आपण पाहतोय. सोनादेवी टेमगर विपक्ष आयन 11 कासारवली. यानंतर दत्तकृपा सावद विरुद्ध जहानमान सरवली. त्यानंतर सामना आपण पाहणार आहोत मिनेश 11 कारिवले विपक्ष जयदुर्गा बी भादवड. आणि त्यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळाला सावादचा आणखीन एक संघ संजय स्पोर्ट्स सावाद विपक्ष जय हरी रांजनोली. त्यानंतर आपण ओपन पूलमधील 2 सामने पाहणार आहोत. त्यामध्ये जॉली कामतगर विपक्ष माऊली स्पोर्ट्स आणि त्यानंतर सामना बालाजी स्पोर्ट्स विपक्ष बंटी स्पोर्ट्स. आणि त्यानंतर पुन्हा एकदा ग्रामीण पूलकडे आपण वळणार आहोत. विखुरलेले क्षेत्रक्षण आपण पाहतोय कारण P1 आणि P2 या दोन्ही षटकांची समाप्ती झालेली आहे. तिसरं षटक मार्गस्थ आहे. अयुब शेख संघ नाईक तिसरं षटकात आलतोय. यावेळी केवळ चेंडूला दिशा दिलेली आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट कव्हरिजनकडे एका धावेसाठी 21 धावेने श्याम चौधरी आपलं खातं उघड करतोय आणि 21 धावेने सोनादेवी टेमगर संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या वाढून झाली ते 24 धावा. अतिशय भव्य दिवस स्पर्धेचं आयोजन आपण पाहतोय. ग्रामीण आणि सिटी क्रिकेटचा महासंग्राम RS चषक 2021 RS ग्रुप ठाकूरपाडा आपल्यापर्यंत घेऊन आलेले आहेत. यावेळी स्क्वेअर रिजन मधून चेंडू जातोय सीमा पार. नेत्री दीपक चौकार. अप्रतिम फटका आपल्याला पाहायला मिळतोय. तर 3 षटकांची समाप्तीने 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतो. धावपलकर 3 बाद 28 रिंग सेंटरवरला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर रिंग्स ऍक्टिव्ह आपण पाहतोय. पण तिसऱ्या षटकामध्ये जर आपण सुभाष धुमाळ बघितलं चांगली गोलंदाजी कारण या षटकामध्ये जे धावा दिलेल्या आहेत ते फक्त आणि फक्त 6 धावा म्हणजे कमबॅक केलेलं आहे. नक्कीच कारण लखन याने पहिल्या षटकामध्ये 12 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर भावेश चौधरी यांनी आपल्या षटकामध्ये 10 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर आयुब यांनी अप्रतिम षटक हाताळलेलं आहे. शेवटच्या चेंडूला चौकार पेश करूनही फलंदाजाने फक्त 6 धावा खर्च केलेल्या आहेत. एकंदरीत 3 षटकांची समाप्ती आणि 3 षटकांची समाप्ती धावसंख्या आपण पाहतोय ती धावपलकर 28. यानंतर ज्या दोन्ही संघाने रिपोर्ट करायचं आहे दत्तकृपा सावद संघाचा संघ नायक आणि जय हनुमान सरवली संघाचा संघ नायक. पुढील लढत या 2 संघांमधील आपल्याला पाहायला मिळेल. जय हनुमान सरवली विरुद्ध दत्तकृपा सावद हा सामना आपण पुढील सामना ग्रामीण पूलमधील पाहणार आहोत. तर गोलंदाजीमध्ये परिवर्तन गोलंदाजी मार्कवर 34 षटकांसाठी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज
नरेन येतोय. नरेंद्र येतोय गोलंदाजी मार्कवर चौथं षटक हाताळण्यासाठी. हावे इन कडून सामना करेल फलंदाज श्याम चौधरी. यावेळी चेंडूला लास्कर विकेट खेळून काढलेला आहे. कुठलीच संधी नाही. चेंडूच होते सीमा पार चौकार. दर्शन घेईन मी तुझे डोंगरावर हे फकीर पामावर अगदी खोल्यावर आई दर्शन घेईन मी तुझे डोंगरावर हे फकीर पाहूया आपण रिप्लेमध्ये कशावर फटका खेळलेला आहे. कुठल्या प्रकारची संधी त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक अय्यूब शेख याने फक्त आणि फक्त बघायची भूमिका घेतली की चेंडू किती वेगात हा सीमारेषेच्या बाहेर जातोय. नक्कीच अतिशय उत्कृष्ट फटका आपण पाहतोय श्याम चौधरीच्या बॅटमधून आणि या चौकारीने धावसंख्या येतोय आकार. धावसंख्या 4 ने वाढून झाली ती 32 धावा. पुन्हा एकदा त्या दिशेने हा फटका टोललेला आहे. क्षेत्ररक्षक चेंडू फील करण्याचा प्रयत्न करतो. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात श्याम चौधरीची गेली संपुष्टात. बिग ब्लॉक. आई माझी कुली कुली गो आई माझी कुली आई माझी कुली गो आई माझी कुली आई माझी सर्वानु टाकली गो सर्वानु टाकली आई माझी सर्वानु टाकली गो नवीन फलंदाज अल्पेश चौधरी येतोय. श्याम चौधरी याला दुसरी धाव घेण्याची आवश्यकता होती का हा प्रश्नचिन्ह नक्कीच खेळाडू कक्षामध्ये विचारला जाईल. कारण स्लॉग होल्डला सुरुवात झालेली आणि श्याम चौधरी याचं खेळपट्ट राहणं आवश्यक होतं. मात्र ती जबाबदारी आता अल्पेश चौधरी याला घ्यावी लागेल. प्रश्न अगदी बरोबर आहे सुभाष धुमाल या ठिकाणी. मग क्षेत्ररक्षण इतक्या चपळ इथे झालं होतं का रिले फिल्डिंग बघायला मिळाली होती. कारण अय्यूब शेख याने चेंडू अडवला. त्यानंतर दुसरा क्षेत्ररक्षक त्याने चेंडू अडवला आणि मोहम्मद याची प्रशंसा करावी लागली. ज्या अंदाजाने चेंडू मोहम्मद याने पकडला आणि धावबाद करण्याचा प्रयत्न केलेला आहे. नक्कीच मोहम्मद याची धावसंख्या आपण पाहतोय धावपलकावर डबल 33 धावा. यानंतरचा सामना आपण पाहणार आहोत दत्तकृपा सावद विरुद्ध जहानमान सरवली या दोन संघामध्ये. दोन्ही संघाचे संघनायक आपण रिपोर्ट करायचा आहे. दत्तकृपा सावद संघाचा संघनायक आणि जय हनुमान सरवली संघाचा संघनायक. आज सिटी पुलने आजच्या शेड्यूलला सुरुवात झाली होती. पहिला सामना आपण जयल भोलेनाथ सरवलीवाडा विपक्ष जॉली कामतकर या दोन संघामध्ये पाहिला होता. त्यामध्ये कामतकर संघाने विजय संपादन केला होता. दुसऱ्या सामन्यामध्ये राईस बिल्डर संघाने पराभूत केलं होतं एस.के. इंटरप्राइजेस संघाला. तर आज तिसऱ्या सामन्यामध्ये सिटी पुलमधील एस.पी. दापोडे संघाने पराभवाची धूल चालली होती साई स्पोर्ट्स खारवाया संघाला. आणि त्यानंतर बालाजी स्पोर्ट्सने अतिशय उत्कृष्ट विजय सुरत जोशी याच्या अश्वप्रिय खेळाच्या जोरावर संपादित केला होता नवा स्पोर्ट्स या संघाविरुद्ध. आणि ग्रामीण पूलमधील हा सामना आपण पाहतोय एकंदरीत आजच्या दिवसामधील 5वा आणि ग्रामीण पूलमधील पहिला. कासारवडोली विपक्ष टेमघर ठाणे विपक्ष भिवंडी असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. ही लढत आपण पाहतोय. गोलंदाज मार्कवर गोलंदाज हवी एन करून पुन्हा एकदा सज्ज होते नरेंद्र. यावेळी कव्हर रिजन मध्ये चेंडू डोललेला गॅप मधून चेंडू जात आहे सीमा पार. नेतृत्व का कव्हर डोळ्याचा फटका चौकार. आयोजन केल्या स्पर्धेला बक्षीस आहे 1 लाखाचा जितेगा वही जिसमें है दम बक्षीस होईल त्याच्या नावाचा. नक्कीच या स्पर्धेचं शीर्षक गीत आपण ऐकतोय. टायटल सॉन्ग अतिशय उत्कृष्ट गीत आपल्याला ऐकायला मिळतंय. आणि तेवढंच उत्कृष्ट फटका आपल्याला पाहायला मिळाला होता डायमंड ऑफ भिवंडी अल्पेश चौधरी याच्या बॅटमधून.
चौकाऱ्याने आपलं अकाउंट ओपन करतोय आणि चौकाऱ्याने संघाची धावसंख्या कडून झालेली ती धावपलकावर 37 धावा. यावेळी फाईन खेळण्याचा प्रयत्न होता. शॉर्ट हँडलिंग रिजनला चेंडू अडवला जातोय. लेग बायचा इशारा येतोय कारण चेंडूने बॅटमध्ये संपर्क होऊ शकला नाही. धावसंख्या सिंगलने वाढते. धावसंख्या 1 ने वाढून झालेली ती धावपलकर 38 धावा. एक्सपर्ट स्कोररच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय राजू पाटील अतिशय उत्कृष्ट स्कोरिंग करताना. प्रत्येक चेंडूनंतर आमच्यापर्यंत माहिती पुरवत आहेत. यावेळी चेंडूला फोर्स केलेला आहे. लॉंग रिजन मध्ये चेंडू फील केला जातोय. तोपर्यंत फक्त आणि फक्त एकच धाव, एका धावेपेक्षा अधिक नाही. धावसंख्या एकेरी धावेने वाढते. धावसंख्या 1 ने वाढून झाली ते 39 धावा. चौथं षटक मार्गस्थ नरेंद्र चौथं षटक आदळतोय. सामनावीर फलंदाज पुन्हा एकदा अल्पेश. यावेळी दिशा भरकटलेली आहे. पंचांच्या समांतर आणि धाव मिळते वाईडच्या रूपाने अवांतर. अवांतर धावेमध्ये भर पडते. धावसंख्या 1 ने वाढते. 40 धावा. आयन 11 कासारडोली विपक्ष सोनादेवी टेमगर या दोन संघामधील सामना आपण पाहतोय. पावलांचा वापर करून फटका केलेला एक्स्ट्रा रिझल्ट मधून कुठली संधी नाही. चेंडू जाते सीमा पार, आर पार चौकार. आयोजन केल्या स्पर्धेला बक्षीस आहे 1 लाखाचा. जितेगा वोही जिसमें है दम, बक्षीस होईल त्याच्या नावाचा. पाहूया आपण रिप्लेमध्ये थोडा स्टेप आउट झाला होता आणि प्लेसमेंट किती जबरदस्त आहे पाहू शकता. कारण डीप कव्हरला क्षेत्ररक्षक होता. त्याने फक्त बघितला चेंडू किती वेगात डीप एक्स्ट्रा कव्हरला जातोय. अतिशय सुंदर फटका अल्पेश चौधरीच्या बॅटमधून निघाला. हे कलात्मक फटका बघायला मिळाला. नक्कीच अतिशय उत्कृष्ट चौकार आपण पाहतोय. पावलांचा वापर केला होता आणि पावलांचा वापर करताना अतिशय उत्कृष्ट फटका अल्पेश चौधरीच्या बॅटमधून. धावसंख्या 4 ने वाढते. धावसंख्या झालेली ती धावपलकर डबल 4 44 धावा. 4 षटकांची समाप्ती आणि बरोबर 11.00 सरासरीने सोनादेवी टेमगर संघाने धावपलकर झळकल्या त्या. असेच जर सरासरी राहिल्या तर 55 धावा आपल्याला पाहायला मिळतील. म्हणजे सुरुवात 11 झाली होती आणि आमचे स्कोरर राजू पाटील यांनी कल्पना दिली होती की 55 धावापर्यंत अशा प्रकारे धावसंख्या जाऊ शकते. पण ज्याप्रमाणे दोन्ही फलंदाज खेळपट्टीवर आहे मला असं वाटतं की 60+ कडे पाहत असणार आहेत. नक्कीच 60 पेक्षा जास्त धावा झळकवण्याचा प्रयत्न हे दोन फलंदाज या षटकामध्ये नक्कीच करतील. आयुष एक गोलंदाजी मार्कवर स्वतःला कायम ठेवतोय. यावेळी खोलवर टप्प्याचा चेंडू अगदी खोदून काढलेला फटका डीप मिडॉन रिजनमध्ये लॉंग अंचा क्षेत्ररक्षक चेंडू फील करतोय. तोपर्यंत 1 धाव पूर्ण. धावसंख्या 1 ने वाढून झाली ते 45 धावा. शेवटचे षटक मार्गस्थ आयुब शेख शेवटचे षटक आदळतोय. आयन 11 कासरवडोले या संघाकडून. ग्रामपंचायत सोनाले या मैदानातून या स्पर्धेचं थेट प्रेक्षेपण केलं जात आहे. प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. यूट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण एन्जॉय करू शकता. अतिशय उत्कृष्ट स्पर्धेचं आयोजन आर एच चषक 2021 आपण पाहतोय. आर एच ग्रुप ठाकूरपाडा यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्यापर्यंत घेऊन आलेले आहेत. सुभाष ठाकरे, हरेश ठाकरे, राहुल ठाकरे आणि त्यांचे संपूर्ण सहकारी. आयुब शेख सामनाकर फलंदाज अल्पेश चौधरी. यावेळी फुलटा चेंडूचा खरपूस समाचार. चेंडू सीमापार षटकार. मानकरी होईल आर्यस चषकाचा, बोलबाला त्याच्या नावाचा. मानकरी होईल आर्यस चषकाचा, बोलबाला त्याच्या नावाचा. आणि याचबरोबर 50 धावाही पूर्ण होत आहेत. 50चा आकडा पार होतोय. 51 धावा झालेल्या आहेत. 51 काय फटका होता. लोअर फुलटा चेंडू होता आणि अशा चेंडूवर फटका ताकदीचा वापर खूप करावा लागतो सुभाष धुमाळकर. लोअर फुलटॉसला जर बाहेर फेकून द्यायचं असेल तर ताकद झोकून द्यावी लागते. नक्कीच ताकदीचा पूर्णपणे वापर आणि चेंडूने केली होती हवाई सफर. धावसंख्या 6 ने मुसळणे मारते. धावसंख्या 6 ने वाढून झाली ते 51. अर्धशतकी पूर्ण झालेले आहे. चांगली फलंदाजी म्हणता येईल सोनादेवी टेमगर संघाची. कारण स्लॉगरमध्ये
ज्या फटक्याची आवश्यकता होती तो फटका आपण पाहतोय फलंदाज अल्पेश चौधरी याच्या बॅटमधून. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि गॅप मधून चेंडू जातोय सीमा पार 4 धावांसाठी. चौकार. होईल आर्यस चषकाचा बोलबाला त्याच्या नावाचा, मानकरी होईल आर्यस चषकाचा बोलबाला त्याच्या नावाचा. आर्यस चषक हा सामना भरवलाय अरे दादा ठाकरेनी ना. आर्यस चषक हा सामना भरवलाय अरे दादा ठाकरेनी. अतिशय उत्कृष्ट फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. ताश के पत्तों में एक्का और स्लॉग ओव्हर में चौका चक्का जरूरी होत आहे आणि चौका चक्का आपल्याला पाहायला मिळतोय आयुब शेख यावर आक्रमण करताना डायमंड ऑफ भिवंडी अल्पेश चौधरी. एक चौकार आणि एक षटकार आपल्याला पाहायला मिळतोय आणि तब्बल 3 चेंडूमध्ये 11 धावा कुठून काढलेल्या आहेत. धावसंख्या वेगाने वाढते. 55 55 धावा. 60च्या पुढे जाण्याचं जे लक्ष्य होतं ते लक्षात घेता चांगली फलंदाजी आपण पाहतोय अल्पेश चौधरी याच्या माध्यमातून. आयुष शेख सामनाकरील फलंदाज पुन्हा एकदा अल्पेश चौधरी. 3 चेंडू शेष आहेत. 3 चेंडू टाकून झालेले आहेत. शेवटचे षटक मार्गस्थ आहे. हॅलो फुलटा चेंडू आणि फुलटा चेंडूला भिरको दिलेले आहे. योग्य ते उंची आणि योग्य ते अंतर. चेंडू शिमार छुम अंतर. भिवंडी शहरात ठाकूर पाड्यात सामना भरवलाय भारी. भिवंडी शहरात ठाकूर पाड्यात सामना भरवलाय भारी. आर्यस चषक हा सामना भरवलाय अरे दादा ठाकरेनी ना. आर्यस चषक हा सामना भरवलाय अरे दादा ठाकरेनी. गवळी सर आपण पाहू शकता अतिशय उत्कृष्ट फटकेबाजी. चेंडूचं थोबाड रंगवलं जात आहे आणि या ठिकाणी प्रमुख गोलंदाज याच्यावर आक्रमण केलं जाते कारण अय्यूब शेख संघाचा प्रमुख आधारस्तंभ आहे आणि आधारस्तंभ गोलंदाज त्याच्यावर आक्रमण करतोय अल्पेश चौधरी. अतिशय उत्कृष्ट फलंदाजीने धावसंख्या वेगाने वाढते. धावसंख्या घडून झाले ते 61 धावा. 60 प्लस हे जे लक्ष्य होतं ते लक्षात घेता अतिशय उत्कृष्ट फलंदाजी. 61 धावा धावफलकावर झलकल्या गेलेल्या आहेत आणि अजून या शेवटच्या षटकामधील 2 चेंडू शिल्लक आहेत. अल्पेश चौधरी ऑन द फायर आक्रमक फलंदाजी करताना. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न यावेळी मात्र बीट होतोय. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. शटल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न मात्र चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क होऊ शकला नाही. या चेंडूवर मात्र वापसी करतोय गोलंदाज आयुब शेख. 61 धावा शेवटच्या षटकामधील शेवटचा चेंडू. नाणेफेकसाठी यायचं आहे सावध संघाचा संघनायक आणि सरवली संघाचा संघनायक. आयुब शेख सामनाकरील फलंदाज अल्पेश चौधरी. मोठा फटका खेळण्याचा यावेळी प्रयत्न झाला होता मात्र यावेळी चेंडूवर हा कमबॅक करतोय. 1 धाव पूर्ण करतात फलंदाज. तर अशा प्रकारे 5 षटकांची समाप्ती झालेल्या आणि निर्धारित 5 षटकामध्ये सोनादेवी टेमघर संघाने आपल्या धावपलकर धावा झळकलेल्या त्या 62 आणि 63 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे आयन 11 कासारवडलेल्या या संघासमोर. दत्तकृपा सावध संघाचा संघनायक आणि जय हनुमान सरवली संघाचा संघनायक आपण आमच्या नाणेफेकी कक्षामध्ये यायचं आहे. यस दत्तगोपा सावध आणि जे हनुमान सरवली दोन्ही कॅप्टन यायचं आहे. यस टेमघर गावचे समाजसेवक सामाजिक कार्यकर्ते युवराजजी चौधरी आपण यायचं आहे. येस वेलकम युवराजजी चौधरी. आपलं हार्दिक स्वागत आहे टॉस बॉक्समध्ये. मनीष खूप खूप स्वागत आहे. त्याचबरोबर दत्तगोपा सावध संघाचे कॅप्टन दिगंबर खूप खूप स्वागत. आमचे युवराजजी चौधरी यांचे शुभ असते. टॉस होईल पण कॉईनविषयी मी सुरुवातीला सांगतोय कारण एक बाजू जी आहे हा जो फोटो सर्व परिचित आहे सुभाजी ठाकरे यांचा कारण BCAचे विद्यमान अध्यक्ष भिवंडी तालुका ग्रामीण क्रिकेट संघटना त्याचबरोबर BC4चे सदस्य आणि या स्पर्धेचे आधारस्तंभ आणि या स्पर्धेचे आमचे दुसरे आधारस्तंभ हरेजी ठाकरे यांचा फोटो. दोघांपैकी एकाचं नाम निर्देशन आपण करायचं.
युवराजी ठाकरे युवराजी चौधरी यांच्या शुभ हस्ते टॉस. येस, टॉस जिंकलेला आहे दत्तकृपा सावंत संघाने. युवराजी आपला आम्ही खूप खूप आभार व्यक्त करतोय. आपण आमच्या मान्यवर कक्षामध्ये पुन्हा स्थानापन्न व्हायचं आहे. नाणेफेक जिंकलेली आहे. 5 षटकांचा सामना असणार आहे. काय निर्णय? फलंदाजी करण्याचा जो धाडसी निर्णय घेतलेला आहे या पाठीमागे काय उद्देश आहे? तुमची फलंदाजी स्ट्रॉंग आहे की गोलंदाजावर जास्त विश्वास आहे? असं काही नाही आहे. समोरचा संघसुद्धा एक नामवंचित संघ आहे आणि त्याला आम्ही पहिलेपासून टी व्हीवर बघत आलेलो आणि त्यामुळे आम्ही फलंदाजी घेण्याचा निर्णय केलेला आहे. मग किती धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल आणि जास्तीत जास्त धावांपर्यंत पोहोचण्याचा जर प्रयत्न असेल तर कुठल्या फलंदाजाकडनं खूप अपेक्षा असणार आहेत? अक्षय आहे, JD आहे आणि पिंटू आणि स्वतः मी. ऑल दी बेस्ट. तुमच्या संघासाठी खूप खूप शुभेच्छा. मनीष, जर नाणेफेक जिंकली असती तर काय निर्णय घेतला असता? शेतकऱ्यांना स्वीकारलं असतं. म्हणजे तुम्हाला तुमच्या मनासारखे मिळाले, नाणेफेक हरल्यानंतर सुद्धा तुम्हाला क्षेत्ररक्षण मिळालेलं आहे. मग समोरच्या संघावर दबाव टाकण्यासाठी तुम्ही कमीत कमी किती धावांपर्यंत थांबण्याचा प्रयत्न करणार आहात? आम्ही 5 ओव्हरचा मॅच आहे, त्यांना 40पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. या सामन्यामध्ये गोलंदाज कुठले असतील ज्यांच्याकडनं खूप अपेक्षा असतील? सागर आहे, जयेश आहे आणि परेश आहे. मला वाटतं असतं दुसरा सामना खेळणारा यापूर्वी जयबोलनं सरळबाडा संघाकडूनही खेळला होता. आता मात्र गावच्या संघासाठी जे खेळतो आपण तेव्हा उत्साह जास्त असतो. तर कसं वाटलं या स्पर्धेविषयी? सिटीचा जो आमचा संघ आहे, जय बोलणार सरवलीपाडा, तो पण आमच्या गावचा संघ आहे आणि जो ग्रामीणचा संघ आहे आमचा, तो पण आमच्या गावचाच संघ आहे आणि आम्हाला इथे खेळायला संधी दिली त्याच्याबद्दल आम्ही आयोजकांचाच आभारी आहोत. ऑल दी बेस्ट. तुमच्या संघासाठी सुद्धा खूप खूप शुभेच्छा मनीष. तर मित्रांनो, यानंतर जो सामना होणार आहे तो दत्तकृपा सावंत विरुद्ध जय हनुमान सरवली. दत्तकृपा सावंत संघ कर्णधाराने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि क्षेत्ररक्षण करण्यासाठी जय हनुमान सरवली संघाला आमंत्रित केलं आहे. मी दोघांनाही RS ग्रुपच्या माध्यमातून शुभेच्छा देतोय आणि आपला घेऊन जातोय आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. त्या ठिकाणी सज्ज आहेत आमचे पॉवरफुल कॉमेंटेटर सुनील पवार. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. अनेक अनेक धन्यवाद मॅजिकल ऑफ मराठी वैसे डॉक्टर गवली सर. दरम्यान पाहतोय आपण व्यासपीठावर आगमन झालेलं आहे अष्टविनायक 40+ संघ ठाकूरपाडा संघाचे अतिशय चांगले उत्कृष्ट खेळाडू सन्माननीय जयहिंद तरे साहेबांचं आगमन झालेलं आहे. वेलकम. आपलं मनपूर्वक असं हार्दिक स्वागत आहे RS ट्रॉफी 2021 तर दरम्यान पाहतोय आपण इथं मात्र आगमन होताना अजय घरात एक उत्कृष्ट असे समालोचक. वेलकम, स्वागत आहे आपलं. तर पाहतोय आपण कासार वडवली विपक्ष इथं मात्र टेमगार अशी लढत पाहतोय आपण. जबरदस्त फलंदाजी ज्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. जवळपास जो टार्गेट इथं मात्र उभं केलं आहे. दुसऱ्या सत्रामध्ये गवली सर अपेक्षा होती की किमान 40च्या आतमध्ये रोखलं जाईल, पण त्यानंतर पलटवार केला आहे आणि जबरदस्त फलंदाजी ज्यांच्या माध्यमातून पाहिली आपण. खास डायमंड ऑफ भिवंडी अल्पेश चौधरी यांच्या बॅटमधून एक अतिशय अप्रतिम कामगिरी पाहायला मिळाली आणि 25 धावाची खेळी साकारली होती आणि त्याच खेळीच्या बळावर मात्र एक मोठं आव्हान उभं केलं आहे. येस, वेलकम अजय करत सदाबहार कॉमेंटेटर आमच्याशी जोडले जाणार आहेत. आपलं हार्दिक स्वागत आहे. तर सलामी जोडी खेळपट्टीवर पाहतोय आपण सज्ज होताना इथं मात्र ज्या प्रकारे गोलंदाजी एवढी छान पाहायला मिळाली नव्हती आणि आता मात्र फलंदाजी कमाल आणि धमाल करेल काय इथं मात्र अयान स्फोटक कासारवडील संघाचे दोन्ही सलामीचे फलंदाज. चला आपण वेळ कमी घ्या आणि क्षेत्ररक्षण लावून घ्या. सातत्याने मी उल्लेख करतोय की आपण वेळ कमी घ्यायचा आहे कारण की पाहतोय तब्बल 18 सामन्याच्या दिवसामध्ये आणि आजच्या दिवसात जर विचार केला आपण हा जवळपास 5वा सामना आपण पाहतोय. या पहिले गवली सर शहरी गटाच्या माध्यमातून 4 सामने पाहिले आपण. सामने काहीशे रंगतदार झाले आणि काहीशे सामने आपण एकतर्फी पाहिले, पण ग्रामीण एक गाव एक गटाच्या माध्यमातून हा सामना पहिलाच सामना कशा प्रकारे रंगतदार स्थितीकडे जाईल हे पाहायचं आहे. यानंतर जो सामना होणार आहे अजून एक ग्रामीण एक गाव एक गटाच्या माध्यमातून तो सामना असेल. एकीकडे जर पाहिला आपण जय हनुमान सरवली हा संघ खूप झकास कामगिरी करतोय, तर दुसरीकडे जर पाहिला आपण दत्तकृपा स्फोट सावध अशी लढत पाहायला मिळेल. या स्पर्धेचे आयोजक ज्यांच्या माध्यमातून आपण ही डे नाईट स्पर्धा पाहतोय RS ट्रॉफी 2021 सुभाषजी ठाकरे, त्यानंतर हरेश ठाकरे, राहुल ठाकरे आणि संपूर्ण ऑल RS ग्रुप ठाकूरपाड्याच्या माध्यमातून. तर पहिलंच षटक टाकण्यासाठी तर मात्र गोलंदाज श्याम चौधरी सज्ज होतोय. पॉवर प्लेचं षटक घेऊन येतोय आणि कशा प्रकारे इथं मात्र क्षेत्ररक्षण लावल्या गेले पाहू शकता आपण. जवळपास बॅकवर्ड पॉईंट वाईडीस गलीवर पाहतोय आपण. शॉर्ट थर्ड मेन कवर पॉईंट एक्स्ट्रा कवर आणि मिड ऑफला एक क्षेत्ररक्षक
ऑनसाईडकडे जर पाहिलं आपण फाईन सर्कलच्या आतमध्ये एक क्षेत्ररक्षक पाहतोय आणि स्कोरलिक सर्कलच्या आतमध्ये अशा प्रकारे मारा केली तर मात्र गोलंदाज श्याम लिटिल मास्टर ऑफ सरवली संदेश स्वागत आहे आपलं. या स्वतः पाहिला चेंडू हवेत आहे पण इथं मात्र दुरून क्षेत्ररक्षक येतोय. अप्रतिम झेल टिपल्या गेलं आणि पहिल्या चेंडूवर मात्र पहिला फलंदाज बाद होतोय. सुभाष ठाकरे राहुल ठाकरेचा योगदान हाय मोलाचा. गणेश ठाकरे तेजस तरे देवा यादव हाय संगतील. आर्यस चषक हा सामना भरवलाय हरे दादा ठाकरेंनी ना आर्यस गवली सर जी अपेक्षा होती ते मात्र एक आक्रमणाला सुरुवात करणार कारण की मोठं आव्हान आहे आणि तोच आपण आक्रमण करण्यासाठी सचिन याला बघितलं पण परफेक्ट फटका खेळता आला नाही. चुकीचा फटका आणि जास्त कौतुक करावं लागली तर मात्र क्षेत्ररक्षकाचा जो लॉंग ऑन बाउंड्रीवर उभा होता जवळपास मिड ऑनला येतोय धावत आणि एक अप्रतिम झेल टिपतोय आणि पहिल्या विकेटचं पतन पाहायला मिळालं. नाही अगदी बरोबर कारण 63 धावांचं एक विशाल लक्ष आहे आणि मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना की पॉवर प्ले फील्ड रेस्ट्रिक्शन जे आहे त्याचा फायदा घेण्याचा जो प्रयत्न होता आणि इनफिल्डच्या वरून खेळण्याचा जो प्रयत्न केला होता आणि प्रशंसा करावीच लागणार आहे कारण लॉंग ऑनवरनं जवळपास मिड ऑन लाईव्हनं झेल घेतलेला आहे. कॅचेस विन द मॅचेस आणि अशा प्रकारचे झेल जेव्हा तुम्ही घेता तेव्हा समोरच्या संघावर एक प्रेशर बिल्डअप करता. क्रमांक 3 मोनिश याच पात्र हा फटका चांगला आहे. चिप केला होता एक्स्ट्रा कव्हरेजिनकडे आणि तोपर्यंत मात्र फक्त आणि फक्त एका धावेची संधी होती. या एका धावेने संघात धावसंख्या आता मात्र हळूच खातं उघडलं गेलं. संघाचं खातं उघडतोय फलंदाज प्रसाद स्वतःचं. एक बाद एक अशी नाजूक स्थिती. 63 धावाचं लक्ष स्वीकारताना पाहतोय आपण. आयन 11 कासार वडवली या संघ. श्याम एक अप्रतिम गोलंदाजी करताना पाहतोय आपण. पहिल्या षटकामध्ये ज्या प्रकारे पहिल्या चेंडूवर विकेट प्राप्त केलंय थोडंसं परिवर्तन करून घेताना पाहतोय आपण क्षेत्ररक्षणमध्ये खास ऑनसाईडकडे ज्या प्रकारे मात्र खेळण्यासाठी मोनिस सज्ज होईल. या स्पात अजून एक चांगला चेंडू अप्रतिम थोडासा सफल होऊन ऑनसाईडकडे धमाका करायचं होतं पण बीट होतोय. आणि इथं मात्र गवली सर जर पाहिलं आपण पहिल्या षटकामध्ये संघर्ष करताना पाहतोय फलंदाजाला ज्या प्रकारे गोलंदाजी करतोय इथं मात्र छान मारा करतोय गोलंदाज श्याम चौधरी. अगदी बरोबर कारण फलंदाजी करण्यामध्ये श्यामेस यश आलेलं नव्हतं. यावेळेला मात्र चांगल्या प्रकारे गोलंदाजी करताना आपण त्याला पाहतोय. यावेळेस पाहता अजून एक चांगला चेंडू अप्रतिम टप्पा पडल्यानंतर यावेळेस पाहता चेंडू खूपच बाहेर निघतोय आणि परत आड्या बॅटने खेळायचा प्रयत्न होता. वारंवार इथं मात्र बीट होताना पाहतोय फलंदाज मोनिशाला. लागोपाठ दुसरा चेंडू निर्धाव. पहिलं षटक खूप छान हाताळताना गोलंदाज इथं मात्र ज्याचं नाव आहे टेमगर गावाच्या माध्यमातून खूप मोठी एक भरारी झेप घेणारा टेनिसचा एक महत्त्वपूर्ण खेळाडू आपल्या संघासाठी. याच पाहता चांगला चेंडू होता खोदून काढले चेंडूला. लॉंग ऑन रिजनकडे चेंडू डीपमध्ये ट्रॅव्हल होते. दुरून क्षेत्ररक्षक येईपर्यंत मात्र अतिशय वेगात या 2 रन्स इथे मात्र कंप्लीट करतोय फलंदाज मोनिश. व्यक्तिगत आपलं खातं उघडतोय आणि संघात धावसंख्या जर पाहिली आपण 63 धावाचं टार्गेट स्वीकारताना एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 3 नाजूक स्थिती आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये एक अप्रतिम कामगिरी इथं मात्र करताना दरम्यान आगमन होतोय. ऑस्ट्रेलियन एक 40+ संघाचे अजून एक महत्त्वपूर्ण खेळाडू शांताराम भोईर आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम सुस्वागतम. यावेळेस पाहता कडक फटका सुरेख मिडविकेटच्या वरतून चेंडूला भिरकावलाय षटकार. सुभाष ठाकरे राहुल ठाकरेचा योगदान हाय मोलाचा. गणेश ठाकरे तेजस तरे देवा यादव हाय संगतील. आर्यस चषक हा ताकदवर फटका खेळल्यानंतर तर ज्या फटकेची आवश्यकता होती तो फटका मोनिशेच्या बॅटमधून आलेला आहे. मिडविकेटच्या वरून मारलेला दर्जेदार षटकार. दरम्यान ऑस्ट्रेलियन एक 40+ संघाचे अजून एक चांगले ऑलराऊंडर जयवंतजी ठाकरे यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. वेलकम आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आणि त्यांच्या समेत संगणक सुद्धा आहेत गणेशजी ठाकरे. क्या बात आहे. त्रिमूर्ती इथं मात्र व्यासपीठावर आपण पाहतोय. नाही का छान फटका पाहिला आपण क्लिक केला होता. मिडविकेटच्या वरतून चेंडूला पाठवलंय. षटकाने मात्र पहिल्या षटकाची समाप्ती झालेली आहे आणि पहिल्या षटकामध्ये जर विचार केला आपण 63 धावाचं टार्गेट स्वीकारताना एक बाद धावपलकर धावा पाहतोय आपण 9. अजून सामना जिंकण्यासाठी इथून मात्र 54 धावेची आवश्यकता असेल आणि त्यासाठी 24 चेंडूचा खेळ बाकी आहे. नुकतंच व्यासपीठावर आगमन झालेलं आहे आणि पाहतोय आपण एक उल्लेख केला होता गवली सरांनी. सदाभार समालोचक अजय गरज स्वागत आहे आपलं पण. याची थोड्याच वेळात जॉईंट होतील पुढच्या इनिंगसाठी. एक जबरदस्त सुरुवात इथं मात्र झाली नव्हती पण अंतिम चेंडूवर ज्या प्रकारे एक सुरेख षटकार वसूल केलाय फलंदाज मोनिशच्या बॅटमधून निघाला होता. 24 चेंडूमध्ये अजून सामना जिंकण्यासाठी इथून मात्र
54 धावेची आवश्यकता असेल. व्यक्तिगत स्वतःचं पहिलं आणि संघाच्या माध्यमातून दुसरं षटक टाकण्यासाठी पॉवर प्लेचा षटक असेल. अल्पेश येतोय, खूप एक महान ऑलराऊंडर, सातत्याने उल्लेखनीय कामगिरी तिच्या माध्यमातून पाहायला मिळते. पहिला चेंडू फुल टॉस बॅटच्या मधोमध खेळतोय आणि इथे मात्र चेंडू स्कोर लेग बाउंड्रीच्या बाहेर निघून जातोय. सीमा पार हा दमदार चौकार. चान्स होता तिथं मात्र गवळी सर पाहिलं होता, पण बराच वेळ चेंडू हवेत होता, पण चेंडूपर्यंत पोहोचू शकला नाही आणि चेंडू मात्र निघून गेलाय. धावसंख्या जर पाहिली आपण 13. पंच काहीतरी इशारा करतायत मला वाटतं. यस, तिसऱ्या पंच बिमरसाठी रिव्ह्यू आहे. यस, तिसरे पंच पाटील बिमरसाठी रिव्ह्यू आहे. आमचे तिसरे पंच अजिम अमदुले, टीव्ही पंच. तिसऱ्या पंचांचा काय निर्णय ते बघायचं आहे. येस, लिगल डिलिव्हरी त्या ठिकाणी पंचांचा निर्णय येतोय. आणि जिथं फुलटॉस चेंडू होता, ज्या प्रकारे धावसंख्या पाहतोय आपण 13. याच पात्र जागा बनवून मात्र खेळायचं होतं, टायमिंग व्यवस्थित करता आलं नाही. चेंडू मात्र पाहतोय आपण एक्स्ट्रा कव्हर रिजनकडे ट्रॅव्हल होतोय आणि तोपर्यंत अतिशय वेगात एक सिंगल इथं मात्र कंप्लीट करतोय फलंदाज. या एका धावणी संघ धावसंख्या हळू जाता मात्र पुढे सरकते ती 14. खूप मोठं टार्गेट आहे आणि या पहिल्या षटकामध्ये जर पाहिलं आपण 9 धावा खर्च केल्या होत्या. श्याम यांनी एक गडी बाद केला होता आणि आता मात्र अल्पेश व्यक्तिगत स्वतःचं पहिलं आणि संघाच्या माध्यमातून नाशिक हायवे अँड या टोकाकडनं दुसरं षटक हाताळताना पाहतोय. पण पॉवर प्लेचा षटक आहे, मग तो पूर्ण षटक राहणार आहे. स्वतः चांगला चेंडू होता ऑन रे पाहतोय आपण मिड ऑनला. इथं मात्र चेंडू बीट करतो आणि लॉंग ऑन बाउंड्रीच्या बाहेर फरार होतोय. सीमा पार अजून एक चांगला फटका पाहतोय आपण, हा चौकार. या चौकाने मात्र धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पाहतोय आता मात्र पुढे सरकताना ती 18. आतापर्यंत 3 चेंडूमध्ये 9 धावा वसूल करतोय फलंदाज. इथे मात्र मोनिश गोलंदाज सज्ज होताना दुरंता टोकाकडनं अल्पेश रेटामोठं विकेट. याच पात्र चांगला फटका आहे, पाहतोय आपण कव्हर आणि पॉईंटच्या मधून चेंडूला पाठवलंय. अतिशय वेगात चेंडू मात्र फरार होतोय. सीमा पार अजून एक क्लास चौकार वसूल करतोय फलंदाज. अति सुंदर फटका आपण पाहू शकता. होला बॅकफूट लावता आणि इनसाइड आउटचा फटका खेळलेला आहे. कव्हर आणि पॉईंटच्या मधून 2 क्षेत्र एकत्र पाठलाग केला होता, मात्र दोघांनाही चकुना चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेला होता. चौकार. आणि जिथं गवळीसर या मैदानाचे एक वैशिष्ट्य आहे, तुम्ही जर गॅप शोधून काढलं तर मात्र बाकीचं काम आउटफील करते. ज्या प्रकारे आपण पाहतोय खूप फास्टेस्ट आउटफील आहे मैदानाची आणि त्याचाच परिणाम पाहिला. आपण वेगात चेंडू निघून गेलाय, चौकार वसूल करतोय. चौकाराने मात्र धावसंख्येत आता मात्र वेग वाढतोय. 22. आतापर्यंत महागडा षटक पाहतोय आपण अल्पेशच्या माध्यमातून. काय अप्रतिम फलंदाजी करतोय इथे मात्र फलंदाज मोनिश. यास मात्र हुक करण्याचा प्रयत्न होता, काय घडले पाहिजे. चेंडू मात्र फ्लाय स्लिप मार्गे गेला होता. लेग बायच्या स्वरूपात एक सिंगल इथे मात्र कंप्लीट होते. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या 23. धावसंख्या स्थिर आहे 23. अजून सामना जिंकण्यासाठी तुम्हाला 40 धावेची आवश्यकता असेल. संघर्ष करावा लागेल. निश्चित हरिभक्त परायण आमचे गुरुवर्य भगवान पाटील, मी यांना विनंती करेन की आपण व्यासपीठावर यायचं आहे. हरिभक्त परायण आमचे गुरुवर्य
भगवान पाटील साहेबांचं आगमन झालेलं आहे. याच पात्र पुलचा फटका पाहतोय आपण. क्षेत्ररक्षक सज्ज आहे तिथं. फक्त आणि फक्त एकच सिंगल इथं मात्र कंप्लीट करेल फलंदाज. अंतिम चेंडूवर सिंगल येतोय. तर 2 षटकाच्या समाप्तीनंतर गवळी सर जर पाहिला आपण 63 धावाचं टार्गेट स्वीकारताना पहिल्या 2 पॉवर प्लेच्या षटकामध्ये एक चांगली सुरुवात इथं मात्र पाहायला मिळाली. पाहतोय आपण एकच गडी बाद झाला आणि दुसऱ्या विकेटसाठी चांगली पार्टनरशिप इथं मात्र करताना पाहतोय आपण. धावसंख्या 24. आता मात्र 18 चेंडूमध्ये अजून सामना जिंकण्यासाठी 39 धावेची आवश्यकता असेल. चला आपण वेळ कमी घ्या आणि या शतकशन लावून घ्यायचं आहे. सोनादेवी टेमघर संघाचा संघाने एक विनंती आपल्याला की आपण जास्त वेळ घेऊ नका. VIP डायव्हर पाहू शकता आमचे गुरुवर्य अनंता ठाकरे, त्यांच्या समेत गुरुवर्य काळूराम ठाकरे आणि ठाकूरपाडा गावचे उद्योगपती उलनजी ठाकरे साहेब, त्यांच्या समेत 40+ अष्टविनायक ठाकूरपाडा. निश्चित जर यावर्षीचा विचार केला आपण संघ हवा तसा परफॉर्मन्स एवढा करत नाही आहे. असे तिन्ही त्रिमूर्ती आपण पाहतोय. व्यासपीठावर गणेशदादा ठाकरे, त्याचबरोबर शांताराम भोईर आणि तसेच जयवंत ठाकरे. आणि निश्चित वारंवार उल्लेख करतोय आम्ही जेव्हा जेव्हा मात्र जयकुमार संघाचं नाव येतोय तर टेमघरचे एक दानशूर राजा, खूप चांगलं व्यक्तिमत्व आणि कीर्तिमान ज्यांनी यावर्षी स्थापित केलं फ्री एंट्री टुर्नामेंट ठेवून असे करसनदादा फुलोरे साहेब हे सुद्धा व्यासपीठावर आहेत. चला आम्ही वारंवार उल्लेख करतोय की आपण वेळ कमी घ्यायचे आणि आमचे पंच आपण सुद्धा वारंवार सूचना करायचे. सोनादेवी टेमघर संघाचा संघाने का चला आपण सामन्याला सुरुवात करायची आहे. आणि आता मात्र निश्चित 18 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 39. गवळी सर मी तर म्हणेन की सामना अजून संपला नाही, कारण की ज्या प्रकारे इथं मात्र जोडी खेळपट्टीवर आहे आणि दुसऱ्या विकेटसाठी खूप चांगली पार्टनरशिप करताना पाहतोय. दरम्यान आगमन होताना हरिभक्त परायण आमचे गुरुवर्य भगवानदादा पाटील, स्वागत आहे आपलं, वेलकम. नक्कीच एक नेट टू नेट फाईट बघायला मिळते, कारण 2 षटकामध्ये 24 आणि उर्वरित जी 3 षटके आहेत 3 षटकामध्ये 39 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे 13च्या सरासरीने धावा जमवायचे आहेत. म्हणजे सामना अजूनही दोलायमान स्थितीमध्ये आहे. तर व्यक्तिगत स्वतःचं इथं मात्र दुसरं षटक कंटिन्यू श्याम चौधरी आणि पहिल्याच षटकामध्ये एक चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली होती. त्यानंतर मात्र महागडं षटक हाताळलं गेलं अल्पेश चौधरीच्या माध्यमातून. तब्बल 15 धावा खर्च करतोय आणि इथून मात्र 18 चेंडूमध्ये रोखायचे आहेत सोनादेवी टेमघर संघाला 39 धावा. मात्र जर कासार वडवली संघाला सामना जिंकायचा असेल तर चांगली फलंदाजी इथून मात्र करावी लागेल. चला आपण वेळ जास्त घेत आहेत. सोनादेवी टेमघर संघाचा संघाने एक विनंती आपल्याला की आपण सामन्याला सुरुवात करायची आहे. गोलंदाज सज्ज होताना श्याम चौधरी, याच पात्रावर सुरेख फटका, काय धमाका पाहतो आपण. पहिल्या चेंडूवर चांगलं स्वागत करतोय फलंदाज श्याम चौधरी यांचं. मिड विकेटच्या वरतून षटकार. सुभाष ठाकरे राहुल ठाकरेचा योगदान हाय मोलाचा. गणेश ठाकरे तेजस तरे देवा यादव हाय संगतीला. आर्यस चषक हा सामना भरवलाय हरेश दादा ठाकरेनी ना. आर्यस चषक हा सामना भरवलाय हरेश दादा ठाकरेनी. निश्चित गवळी सर प्रसाद हा फलंदाज आहे आणि पहिल्या चेंडूवर षटकाराचा प्रसाद देतोय गोलंदाज श्याम चौधरी याला. ज्या प्रकारे प्रहार चांगला केला होता आणि हवाई फायर आणि करावे लागेल, कारण की सामना जिंकण्यासाठी अजून खूप मोठी धावसंख्या आहे. इथं मात्र पहिल्या चेंडूवर षटकार वसूल करतोय आणि जी सुरुवात पाहिजे ती एक चांगली सुरुवात पाहायला मिळाली पहिल्या चेंडूवर प्रसादच्या माध्यमातून. धावसंख्या जर पाहिली आपण धावपल करू तर मात्र 30. अजून सामना जिंकण्यासाठी 33 धावेची आवश्यकता आहे. प्रसाद आणि मोनिश एक जबरदस्त पार्टनरशिप करताना. अगदी बरोबर का, दोघांमध्ये एक पार्टनरशिप बघायला मिळते. कारण आपण बघितलं की सचिन हा 0वर बाद झाला होता, त्यानंतर प्रसाद आणि मोनिश या दोघांमध्ये एक चांगली पार्टनरशिप, वेगवान पार्टनरशिप बघायला मिळते. नेट टू नेट फाईट, कारण 63 धावांचं लक्ष्य आणि आता पण 30 धावा झाल्या तर जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 33 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे सामना हा रंगतदार अवस्थेमध्ये आहे. अजूनही मला वाटतं अयूब शेख खेळायला यायचं आहे, हे विसरून चालणार नाही. निश्चित BCA ग्रामीणचे उपाध्यक्ष नीलम नाईक साहेबांचं आगमन झालेलं आहे. वेलकम दादा, आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. सोबतच पाहतोय आपण अजून एक चांगला फटका, पण इथे मात्र इशारा ते सीमा पार चौकार. आणि जिथं खराब क्षेत्रक्षण, खराब अशा चुका आपल्याला महागड्या ठरू शकतात. जी चूक केली इथं मात्र आणि हा चौकार इथं मात्र मिळालंय. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पाहतोय आपण 34. सुरेख फटकेबाजी पाहतोय आपण इथं मात्र मोनिस आणि प्रसादच्या माध्यमातून. इथं मात्र स्ट्राईकला आहे फलंदाज प्रसाद. सुरेख जबरदस्त फलंदाजी करताना जे हवाई संघाला ते इथं मात्र देताना
पहिल्या चेंडूवर विकेट पडल्यानंतर असं वाटलं होतं की कुठंतरी संघ बॅकफुटला जाईल काय, पण जिनके हो इरादे बुलंद व हिमालय पर्वत कभी छू लेता है हे इथं मात्र दाखवलंय. प्रसाद आणि मोनिश यांनी पहिले सावध सुरुवात केली, पण त्यानंतर मात्र जसे शेड झाले तर मात्र अतिशय चांगली फटकेबाजीला प्रारंभ करताना आपण पाहतोय. याच पात्र अजून एक चांगला फटका, पण इथं मात्र प्लेस पेन ठीक नव्हती. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. फक्त आणि फक्त एक सिंगल इथं मात्र कंप्लीट करतोय फलंदाज. या एका धावेने संघात धावसंख्या पुढे सरकते ती 35. 15 चेंडू आणि 28 धावीची आवश्यकता असेल अजून इथून मात्र सामना जिंकण्यासाठी. गोलंदाज सज्ज होतोय श्याम चौधरी. खूप मोठं नाव आहे टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून. जर विचार केला आपण मग ग्रामीण एक गाव एक गट असो की मात्र सिटी क्रिकेट असो की मात्र आउट ऑफ भिवंडीच्या बाहेर क्रिकेट असो, एक मोठा खेळाडू. याच पात्र हेलिकॉप्टर फटका पाहतोय आपण, पण फटका फसतोय आणि याच बरोबर इथं मात्र ज्या विकेटची आवश्यकता तो विकेट प्राप्त करून देतोय संघाला श्याम चौधरी. भिवंडी शहरात ठाकूर पाड्यात सामना भरवलाय भारी. भिवंडी शहरात ठाकूर पाड्यात सामना भरवलाय भारी. आर्यस चषक हा सामना भरवलाय अरे दादा ठाकरेनी ना. आर्यस चषक हा सामना भरवलाय अरे दादा ठाकरेनी. तर क्रमांक 4 वर नवीन फलंदाज पाहतोय आपण आयुब. खूप मोठं नाव आहे टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून. गवली सर आपण सातत्याने ऐकतोय पाहताना खेळताना पाहतोय. या खेळाडूला एक मोठं नाव आहे आणि ते मात्र आवश्यकता आहे. ज्या प्रकारे संघ अडचणीत येऊन ठेपलेला आहे, अजून संघर्ष करावा लागेल आयन स्पोर्ट कासारवडीर संघाला सामना जिंकण्यासाठी. आणि आता मात्र सर्वोत्कृष्ट जोडी खेळपट्टीवर आहे, कारण आयुब शेख खेळपट्टीवर आहे, त्याचबरोबर प्रसाद खेळपट्टीवर आहे. दोघांकडे मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे. पण इथं मात्र ज्या प्रकारे विकेट प्राप्त करून दिले आणि जी पार्टनरशिप असं वाटत होतं की सोनादेवी टिमगड संघासाठी एक धोकादायक ठरणार आहे, ती भागीदारी इथं मात्र तोडण्यामध्ये यश मिळते गोलंदाज श्याम याला. पुढचा चेंडू यास पाहता फटका पाहतोय आपण मिड विकेट क्षेत्राकडे ट्रॅव्हल होताना दुरून क्षेत्ररक्षक येतोय. फंबलिंग पाहायला मिळालं. संधीचं सोनं करेल काय, पण फक्त आणि फक्त एकच धाव इथं मात्र कंप्लीट करेल. ज्या एका धावीने संघात धावसंख्या पाहतोय आपण पुढे सरकताना इथं मात्र 36 सामना जिंकण्यासाठी अजून इथून मात्र 27 धावेची आवश्यकता असेल. 13 चेंडू 27 असं समीकरण आहे. मी तर म्हणेन गवली सर ज्या प्रकारे आजच्या दिवसामध्ये खेळ पाहतोय थोडंसं कठीण आव्हान आहे, पण क्रिकेटमध्ये कठीण म्हटलं जात नाहीये. खेळण्यासाठी फलंदाज आयुब. खूप मोठं नाव ठाणे डिस्ट्रिक्टचा जर विचार केला आपण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून बऱ्याच वेळा बऱ्याच मेगा इव्हेंट ज्यांनी गाजवला तो असा कासारवडोली संघाचा धमाकेदार ऑलराऊंडर तो म्हणजे आयुब सज्ज होतोय पहिल्या चेंडूचा सामना करण्यासाठी. याच पाहता चांगला चेंडू प्रश्न विचारला गेला पण सहमत नाहीये. तालमेल पाहायला मिळाला नाहीये. धोकादायक ठरू शकतोय आणि अशा प्रकारे इथं मात्र फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद होतोय. निराश असेल फलंदाज आणि मात्र परतीचा प्रवास करताना पाहतोय आपण प्रसाद याला. भिवंडी शहरात ठाकूर पाड्यात सामना भरवलाय भारी. भिवंडी शहरात ठाकूर पाड्यात सामना भरवलाय भारी. नक्की ज्या प्रसाद थोडासा नाराज आहे ज्याप्रमाणे फलंदाजी करत होताना. असं वाटतं की संघाला चांगल्या स्थितीमध्ये घेऊन जात असताना निर्णय जो घेतलेला आहे, खरं तर आयुब याने कॉल केला होता धाव घेण्याचा आणि त्यामध्ये प्रसाद थोडासा नाराज आहे. पण क्रिकेटमध्ये या घटना घडत असतात, बऱ्याचशा वेळेला असं होतंय. तर आता मात्र सामना जिंकण्यासाठी थोडासा संघर्ष करावा लागेल. 12 चेंडू आणि तब्बल इथून मात्र 27 धावीची आवश्यकता आहे. या 27 धावा पूर्ण करेल की नाही हे पण पाहायचं आहे. पण त्यापूर्वी मात्र कॉमेंट्री बॉक्समध्ये परिवर्तन होईल आणि आपण ऐकूया या 2 षटकाचा धावता वर्णन मॅजिकल ऑफ मराठी वेच डॉक्टर गवली सरांच्या माध्यमातून. धन्यवाद सुनील पवार. तर 12 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता आहे. अजूनही सामना रंगतदार अवस्थेमध्ये 50-50 अवस्थेमध्ये, कारण आयुब शेख खेळपट्टीवर आहे. आता मात्र खेळण्यासाठी जातोय. करण जातोय. करण हे अष्टपैलू आहे आणि एक मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे, पण क्षमतेचा वापर करणं हे गरजेचं आहे. तुमच्याकडे तुमचं नाव मोठं असणं हे महत्त्वाचं नाही आहे. नावाप्रमाणे खेळ योग्य क्षणी जेव्हा आवश्यकता असते त्यावेळेला तुम्ही खेळ खेळणं फार गरजेचं असतं. 12 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता. सुनील पवार हे चौथं षटक हे फार महत्त्वाचं ठरणार आहे, कारण जर कमबॅक करायचं असेल तर विजयापर्यंत पोहोचायचं असेल तर
मात्र आयन स्पोर्ट्स कासारवाडी संघाला 10पेक्षा जास्त धावा या षटकामध्ये पटकाव्याच लागतील. आणि जर कमबॅक करायचं असेल सोनादेवी टेमघर संघाला तर मात्र 1 किंवा 2 फलंदाज बाद करून जर कमीत कमी धावा दिल्या तर शेवटच्या षटकामध्ये ते एक प्रेशर बिल्डअप करू शकतात. किशन मात्र येतोय वेगवान गोलंदाज. टेमघर एक्सप्रेस पहिला चेंडू मात्र टायमिंग सत्ता आलेली नाही. शॉर्ट कव्हरला चेंडू होते त्यावर आयुब 1 धाव पूर्ण करतोय. आता मात्र 11 चेंडू आणि जिंकण्यासाठी 26 धावांची आवश्यकता आहे. 3 ते 4 मोठे फटके खेळावेच लागतील जर कासारवाडी संघाला विजयापर्यंत पोहोचायचं असेल आणि फलंदाज बाद करावे लागतील सोनादेवी टेमघर संघाला. व सामना अजूनही 50-50 अवस्थेमध्ये आता खेळण्यासाठी करण आलेला आहे. 11 चेंडू आहेत जिंकण्यासाठी 26 धावांची आवश्यकता आहे. आयन स्पोर्ट्स कासारवाडी विरुद्ध सोनादेवी टेमघर ग्रामीण पूलचा हा पहिला सामना. यापूर्वी 4 सामने आपण जे बघितले सिटी पूलचे 4 सामने बघितले. किसन मात्रे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर हायवे एंड करणं गोलंदाजी करण्यासाठी मार्गस्थ होतोय. राईट आर्म याला मात्र अप्रतिम चेंडू पूर्णपणे बीट केलेला आहे पूर्णपणे चकित केलेला आहे. चेंडू वेध घेतोय तर यष्टी रक्षकाचा निर्धावच्या रूपाने चेंडूची समाप्ती झालेली आहे. 10 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता. 10 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता. किशन मात्रे राईट आर्म ओव्हर द विकेट. याला स्वीप करण्याचा प्रयत्न आणि क्लीन बोल्ड त्रिफलाचित. पाहूया आपण रिप्लेमध्ये कशा प्रकारे स्वीप करण्याचा प्रयत्न आणि क्लीन बोल्ड त्रिफलाचित झालेला आहे तो करण. दुसऱ्या अँगलमधून सुद्धा आपण रिप्ले पाहू शकता. त्रिफलाचित झालेला आहे. क्लीन अँड नीट टेलिकास्ट आपण पाहतोय आणि याचं संपूर्ण श्रेय नक्कीच द्यावं लागेल ते म्हणजे प्रिन्स मूव्हीज प्रोप्रायटर रवी गुळवी प्रथमेश पाटील संपूर्ण टेक्निकल टीम मग भावेश बारसी तसेच इतर त्यांची संपूर्ण टेक्निकल टीम यांची एक अपार मेहनत. नक्की ज्याप्रमाणे चेंडू टाकलेला आहे किसन मात्रे आणि त्रिफलाचित केलेला आहे आणि आमचे दानशिव राजा करसंजय फुलोरे यांनी या विकेटसाठी 500 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे. किसन मात्रे सामना संपल्यानंतर आपण घेऊन जायचं आहे. पण एक गोष्ट आहे की किसन मात्रे यांच्यासाठी विकेट महत्त्वाचा नाही विजय महत्त्वाचा आहे. आता मात्र खेळण्यासाठी आलेला आहे सुशांत आलेला आहे. तब्बल 4 फलंदाज बाद झालेले आहेत. आता मात्र जिंकण्यासाठी जी आवश्यकता आहे हा चेंडू मात्र उजव्या एष्टीच्या खूपच बाहेर जातोय आणि पंच दिनेश नाईक यांचा इशारा येतोय वाईट बॉल. 38 धावा झालेल्या आहेत. लक्ष जे आहे 63 धावांचं लक्ष आहे. जिंकण्यासाठी अजूनही 25 धावांची आवश्यकता आहे. 9 चेंडू आणि 25 धावा. 9 चेंडू आणि 25 धावा. याला मात्र फटका खेळलेला चेंडू सरळ जातोय तो वाईट ऑफ लॉंगॉनला. लॉंगॉन क्षेत्ररक्षक येतोय तोपर्यंत मात्र फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या होते 39. 8 चेंडू आणि 24 धावांची अवस्था. या षटकामध्ये मात्र कुठेतरी धावसंख्येला ब्रेक लावलेला आहे. धावसंख्या थांबलेली आहे. 8 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता. आज किशन मात्र याला फलंदाजीमध्ये फारसं यश आलं नाही पण मात्र चांगल्या प्रकारे गोलंदाजी करतोय.
याला फटका खेळलेला आहे. चेंडू गॅपमधून सीमारेषेच्या बाहेर जातोय का बघायचा आहे आणि काऊ कॉर्नरच्या वरून हा चेंडू सरळ निघून जातोय. षटकार. अतिशय क्लास शॉट पाहिला आपण. का जबरदस्त हा फटका होता. कॉर्नरच्या वरतून चेंडूला भिरकावलंय. षटकार वसूल करतोय आणि या षटकारी माता परत एकदा सामना रंगतदार स्थितीकडे जाताना पाहतोय आपण. धावसंख्या जर पाहिली धावपलकावर 45. 7 चेंडू आणि 18 धावांच्या आवश्यकता. काय फटका खेळला होता. अचूक टायमिंग, फुटवर्क बघायला मिळालं. ताकदीचा वापर खूप कमी केला होता. प्लेसमेंट किती जबरदस्त होती, कारण वाईड ऑफ लॉंगॉनला क्षेत्ररक्षक होता, मिड विकेटला क्षेत्ररक्षक होता आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेला होता. 7 चेंडू आणि 18 धावा. किशन म्हात्रे पुन्हा ते हेलिकॉप्टर ड्राईव्ह फटका खेळलेला आहे. चेंडू गॅपमधून सीमारेषेकडे जातोय आणि सीमा पार होते. चौकार. काय फटका खेळलेला आहे. 49 धावा झालेल्या आहेत. काय फलंदाजी करतोय आयुब शेख. क्लास फटका बघायला मिळाला आणि चेंडू डीप मिड विकेट सीमा पार गेला. पाहू शकता रिप्लेमध्ये आपण कशा प्रकारे फटका खेळलेला आहे. गॅपमधून प्लेसमेंट किती जबरदस्त. दुसऱ्या अँगलमध्ये पाहू शकता आपण. चौकाराने धावसंख्या वेगाने वाढलेली आहे. धावसंख्या झालेली आहे 49. आता मात्र जिंकण्यासाठी 14 धावांची आवश्यकता आहे. आता मात्र सामना रंगतदार अवस्थेमध्ये आलेला आहे, कारण सुनील पवार आपण बघितलं की 8 चेंडूंचा जेव्हा खेळ बाकी होता तेव्हा असं वाटतं की सोनादेवी टेमघर संघ थोडंसं वर्चस्व प्रस्थापित करतोय. पण मात्र 2 चेंडू असताना 2 चेंडूमध्ये 10 धावा आयुबाने पटकावलेल्या आहेत. आता मात्र 6 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता, म्हणजे सामना 50-50 अवस्थेमध्ये आहे. आणि जिथे अतिशय क्लास फलंदाजी पाहतोय आपण. शेवटच्या 2 चेंडूवर ज्या प्रकारे प्रहार केलं आणि सामना एकदा परत रंगतदार स्थितीकडे येऊन टेपलाय आणि एक जबरदस्त फलंदाजी करताना पाहतोय आपण आयुब याला. अंतिम षटक कोण हाताळते बघायचं आहे. मात्र कुठला संघ कुणावर मात करतो याचं उत्तर बघायला मिळेल. एक मात्र आहे की स्ट्राईक आयुब शेखकडे नाही आहे, सुशांतकडे आहे. पण 6 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता आहे. सामना 50-50 अवस्थेमध्ये कुठलाही संघ विजयी होऊ शकतो. 6 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता म्हणजे गोलंदाजीसाठी येतोय महेश. येतोय क्षेत्ररक्षण जर आपण बघितले तर शॉर्ट फाईन लेग, एक शॉर्ट थर्ड मॅन जातोय, शॉर्ट पॉईंट, शॉर्ट कव्हर, हे 4 क्षेत्ररक्षक जे आहेत ते 30 सर्कलच्या आतमध्ये सिंगल वाचवण्यासाठी आणि 5 क्षेत्ररक्षक हे सीमारेषेवर तैनात केलेले आहेत. त्यामध्ये एक स्क्वेअर लेग, डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, एक काऊ कॉर्नर, एक लॉंग ऑन आणि एक क्षेत्ररक्षक मात्र आहे तो म्हणजे लॉंग ऑफ. महेश यावर फक्त ताकदवर फटका खेळलेला आहे. चेंडू सरळ जातोय तो डीप मिड ऑनला. श्याम चौधरी त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे आणि तोपर्यंत फक्त स्ट्राईक मिळते. सुशांत या संधी मिळते फक्त स्ट्राईक रोटेट करण्याची. याचबरोबर 50 धावा पूर्ण होत आहेत. 50 धावा पूर्ण होत आहेत. जिंकण्यासाठी आता 5 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. कुठला संघ विजयी होईल हा एक मोठा प्रश्न आहे. मात्र 5 चेंडू आणि 13 धावा प्रेक्षकांनाही रंगतदार सामना बघायला मिळतोय. एक मात्र जमेची बाजू आहे सुनील पवार की आयुब शेखकडे स्ट्राईक आलेली आहे आणि त्यांनी यापूर्वी दाखवून दिलेलं आहे. 2 चेंडूमध्ये 2 मोठे फटके खेळला होता, 10 धावा पटकावले होते. आता मात्र 5 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता आहे. अतिशय रंगतदार सामना प्रेक्षकांना बघायला मिळतोय. महेश राईट आर्म, याला मात्र पुन्हा ताकद झोकलेली नाही. चेंडू सरळ जातोय तर मिड विकेटला क्षेत्ररक्षक थोडा थांबवलं होते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. खूप नाराज आहे त्या ठिकाणी किशन मात्रेकर, ज्याप्रमाणे क्षेत्ररक्षण झालेले आणि स्ट्राईक आयुब शेखकडे गेलेली 2 धावा मिळत आहेत. आणि आता मात्र जिंकण्यासाठी 4 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. 52 धावा झालेल्या आहेत. 4 चेंडू आणि 11 धावा. यानंतर दत्तकृपा सावध आणि जय हनुमान सरवली. सामना संपल्याबरोबर जय हनुमान सरवली संघाने आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे, कारण सावध संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. याला मात्र लाभ केलेला आहे, भिरकावून दिलेला आहे. लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर लांब पल्ल्याचा षटकार. तीन चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता.
किसन मात्र या ठिकाणी उगाच नाराज नव्हता, कारण स्ट्राईक जी रोटेट झाली, खराब क्षेत्ररक्षण झालं आणि स्ट्राईक आयुब शेखकडे गेली. 3 चेंडू आणि 5 धावा. सामना अजूनही 50-50 आणि सामना जर बरोबरीत सुटला तर सुपर ओव्हर. सामना बरोबरीत सुटला तर सुपर ओव्हर लक्षात घ्यायचं आहे. आणि इथं मात्र आपण टीम मिटिंग जास्त घेऊ नका. चला सोनादेवी टीमगड संघाचा संघाने एक विनंती आपल्याला. 3 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. तीन चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. महेश राईट आर्म. हा चेंडू मात्र खेळण्याचा प्रयत्न केलेला, एक मानसिक दबाव प्रेशर बघायला मिळते महेश्वर. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. आता मात्र 3 चेंडू आणि 4 धावा. सुनील पवार बघितला आपण, षटकार लागल्यानंतर बऱ्याचशा वेळेला मानसिक दबाव. अशा प्रकारे गोलंदाजी करून मानसिक दबावातून तुम्ही बाहेर पडू शकत नाही. महेश राईट आर्म. यावेळेला मात्र चेंडू पुन्हा उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर जातोय आणि पंच इशारा करतायत व्हाईट बॉल. आता मात्र 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी 3 धावांची आवश्यकता. महेश राईट आर्म. यावेळेला मात्र हुकचा फटका आणि चेंडू जातोय लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. आणि याचबरोबर सोनादेवी टेमघर हा संघ सुद्धा सीमारेषेच्या बाहेर. तर निश्चित सामनावीर पाहतोय आपण, ज्याने अप्रतिम फलंदाजी केली आणि या संघासाठी विजय मिळवून देण्यामध्ये मोलाचं सहकार्य ज्यांचं आहे, तो एक महान ऑलराऊंडर, तो म्हणजे आयुब ठरतोय सामनावीर. तर आपण त्यापूर्वी मात्र स्वागत आणि सत्कार करून घेऊया. VIP डावीवर पाहू शकता आपण भिवंडी क्रिकेट ग्रामीण असोसिएशनचे विद्यमान उपाध्यक्ष आणि एक अतिशय चांगलं व्यक्तिमत्व आदरणीय नीलम नाईक साहेबांचा आपण स्वागत आणि सत्कार करूया. आणि त्यानंतर मात्र आपण पाहतोय की युवराज चौधरी साहेबांचा आपण स्वागत आणि सन्मान करूया. मी कुलमॅन हरीश ठाकरे यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण आदरणीय युवराज चौधरी साहेबांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. तर इथं मात्र पाहता आपण स्वागत आणि सन्मान होताना आदरणीय युवराज चौधरी साहेबांचं